बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी कौसल्या. प्रकरण 8. एवढं बोलून रमाबाई उठली. जड अंग उचलताना तिला श्रम पडले. उभं राहिली. आता मी काय करावं असं वाटतं तुम्हाला? कौसल्याने विचारलं. मी तरी काय सांगू, काही शिकवायला मिळालेले नाही. रमाबाई चमत्कारिक हसली, स्वतःवरच एक फटका मारून घेतल्यासारखी, आणि म्हणाली, आम्ही पुरुषी वासनेचे बळी. पूर्वीपासून मी सांगत आले, बाबा रे, काय करायचं ते 2 घासांची भूक ठेवून करा. पण कुणी ऐकलं? बापांनाही नाही आणि मुलांनाही नाही. रमाबाईंच्या नजरेत अकस्मात अनोळखीपणा आला. कौसल्या एकदम वळली. आठवणीनं म्हणाली, थांबा, कुंकू आणते. नको, रमाबाई थंडपणे म्हणाली. का? ज्या सौभाग्याबद्दल मनात काही भावना नाहीत असल्यास तर दुस्वास आहे, तिथं कुंकुवाचा देखावा हवा कशाला? मी कुंकू लावित नाही, मंगळसूत्र घालीत नाही. मी निदान मला तरी हातानं कुंकू लावा असं कौशलीला सांगायचं होतं, पण ती भ्याली, काहीच बोलली नाही. तुझ्याही सौभाग्याला माझा आशीर्वाद नाही असं ती म्हणेल अशी कौशलीला भीती वाटली. थिजलेल्या नजरेने ती समोर बघत राहिली. रमाबाईंची शुभ्र पांढरी रेघ वळली आणि दरवाज्यातून बाहेर पडली. बराच वेळ ती फाटकातून जात होती. तिनं बागेतली फुलझाडं पाहिली नाहीत. कोपऱ्यातला झोपाळाही पाहिला नाही. तिला काही दिसतच नव्हतं. रखरखीत वाळवंट तुडवून गेल्यासारखी रमाबाई गेली. शिवाच्या मंदिरातली विचित्र घंटानाद ऐकू येत होते. ते ऐकत कितीतरी वेळ कौसल्या पुतळ्यासारखी थंड बसून होती. कौसल्या विरघळून गेली. एकाएकी तिचा कायापालट झाला. तिला वाटलं, पाचगणीला नर्स होती ते जीवन सुखाचं होतं. रूपाला आणि प्रसिद्धीला भाळून आपण नको तिथं येऊन पडलो. पहिल्याच दिवशी मंजुनाथ ब्ल्यू पर्लमध्ये आला तर अख्खं क्लिनिक ढवळून निघालं. डॉक्टर्स, नर्सेस एवढंच नव्हे तर पेशंट्स सुद्धा 17 नंबरच्या खोलीत डोकावू लागले. तिला बघताच मंजुनाथनं ओठावरनं आपली जीभ विचित्र लालसेनं फिरवली. तेव्हा आपण गालातल्या गालात हसलो. तिथं आपलं चुकलं असं तिला वाटलं. तिची खात्री झाली होती तो क्लिनिकमध्ये कौशल्यासाठी झाला होता. पण हे उशिरा लक्षात आलं. नर्स म्हणून वर्षापूर्वीच क्लिनिकमध्ये आली होती. तिला अशा पेशंटचा अनुभव नव्हता. दुसऱ्या दिवशीच त्यानं तिचा हात हाती घेतला. तिसऱ्या दिवशी पहिलं चुंबन सगळं शरीर नखशिकांत थरथरवून टाकणारं. तिथंच तिची नजर गेली. ती ठार आंधळी झाली. 4थ्या-5व्या दिवशी तो पाचगणीच्या पठारावर गेला. विस्तीर्ण आकाशाखाली आडवा पडला. निर्जन परिसर. बेदिक्कतपणे तिथं आपली मान त्याच्या छातीवर टेकली. हवी तेवढी चुंबनं घेऊ दिली आणि फसली. आता तिची विचित्र भावना झाली होती. रमाबाई येऊन गेली तरी तिचं अस्तित्व तिला सातत्यानं जाणवत होतं. आम्ही पुरुषांच्या वासनेचे बळी हे शब्द तप्त शिशाच्या रसाप्रमाणे मन जाळीत होते. यातून सुटायचं कसं? क्षणभर तिच्या मनात एक वेडा विचार आला. एक पत्र ठेवावं आणि पळून जावं का? उर्मिला अशीच पळून गेली असेल का? पण नको. मागचं सारं विसरून तो पुढल्या आयुष्यात कदाचित आपल्याशी एकनिष्ठ राहील. सोक्ष मोक्ष करण्यापूर्वी एक अखेरची संधी दिली पाहिजे.
तरीही तिला आपली चर्या बदलता आली नाही. रमाबाईने विस्कटलेली घडी पुन्हा तिला बसवता आली नाही. कितीतरी वेळ ती आपल्या स्तंद्रीत होती. कुठल्याही बाजूने तिचा विचार पक्का होत नव्हता. जावं की जाऊ नये, पळावं की पळू नये, एका क्षणी तर झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करावी असाही विचार आला. पण काहीच ठरत नव्हतं. तिला काही सुचतही नव्हतं. कितीतरी वेळ ती कोचावर पाय जवळ घेऊन बसली होती. गुडघ्यावर हनवटी टेकून कुठंतरी अधांतरी बघत. विचार सुद्धा एका दिशेने करता येत नव्हता. थैमान चालूच होतं. मंजुनाथ शूटिंग आटोपून आला तरी तिचं लक्ष नव्हतं. ती तशीच बसून होती, सुतकात असल्यासारखी. तिला डोळ्यासमोर काही दिसतच नव्हतं, काही ऐकू सुद्धा येत नव्हतं. कौसल्या, त्यानं जवळ बसत विचारलं. येताना त्यानं टोपलीभर मोगऱ्याचे हार आणले होते. त्यांचा मादक वास सर्वत्र घमघमला होता, पण तिला कशाचा पत्ताच नव्हता. कौसल्या, तुझं लक्ष कुठे आहे? त्याने पुन्हा एकदा विचारलं. तेव्हा तिनं फक्त जराशी हालचाल तेवढी केली, थोडी सावरून बसली. आज वास कसला येतोय? त्यानं विचारलं, पण तिनं उत्तर दिलं नाही. तिला अजून कसला वास आलाच नव्हता. मोगऱ्याचे गजरे आणले आहेत, चल आपण ते झोपाळ्याला बांधू. त्यानं जीभ विचित्रपणे गालात घोळवली. तो काहीतरी गुप्त असं सूचित करीत होता. तिनं लक्ष दिलं नाही. कौसल्या, तुला झालंय काय आज? तुझा चेहरा असा का? त्यानं आवाज चढवीत विचारलं. कसा? उदास. ती काही बोलली नाही. तिचा चेहरा आणखीनच उदास झाला. कुणी आलं होतं? तुमची आई. मग बरोबर कुणाचाही चेहरा असाच होईल का? का म्हणजे काय? काही माणसं तेवढ्यासाठी जन्माला आली असतात, पण मला त्या तशा वाटल्या नाहीत. उलट त्या बाईनं आयुष्यात खूप भोगलंय असं वाटलं. तिची तीच योग्यता, तो तुष्यतेने म्हणाला. गळ्याभोवतीचा टाय काढीत पुढं म्हणाला. अडाणी बाई. तिनं कधी कोणाला सुख दिले? मला कधी कधी वाटतं हिला टाळण्यासाठी, हिच्यापासून दूर जाण्यासाठी बापूरावांनी कुणा ना कुणा बाईचा आधार शोधला. बापूरावांच्या काही मैत्रिणी होत्या. बायकोपासून प्रेम नाही. मग प्रेम देणाऱ्या मैत्रिणी आल्या, पण नवऱ्याला मैत्रिणी असणं हेच हिला अमान्य. त्या काहीतरी बापूरावांना आवडतं ते पदार्थ करून आणायच्या. फ्राय कापोरे, फ्राय गुर्दे. हिनं त्यांना कधी करून घातलं नाही, पण त्या बायका ते आणतात म्हणून जळफळायची. आणि जळफळायची म्हणजे काय? सगळं घर विस्तवावर ठेवल्यासारखी. अशा बायकोबरोबर जन्म काढणं म्हणजे त्यापेक्षा मरण बरं. उत्साहाच्या भरात तो भडाभडा बोलत गेला, पण बोलता बोलता एकदम तिच्या लक्षात आलं की यातलं काहीच तिला ऐकू आलं नव्हतं. ती फक्त त्याच्याकडे स्थिर नजरेनं बघत होती. मग एकदम वेगळ्या आवाजात त्यानं विचारलं. आई आणखी काय सांगत होती? आणखी सांगण्यासारखं काही होतं? आवाजातली खोच सुचक होती. उर्मिलाचं काही सांगत होती? ती फार चांगली बाई होती असं म्हणत होत्या. ते मी तुला आधीच सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? ती फार चांगली बाई होती, तिनं माझ्या कठीण परिस्थितीत सांभाळ केला वगैरे. ती गेली कशी ते नाही सांगितलं. ती अट्टल गुन्हेगारांकडे बघत राहावं तशी बघतच राहिली. मंजुनाथला ती नजर असह्य वाटली. कशी गेले? आई म्हणते मी. त्या म्हणाल्या तुम्ही तिला ठार मारली. एकदम प्राण गेल्यासारखं त्यानं कोचावर आपलं अंग टाकलं
आणि तो रडू लागला, इतका की कौशल्या घाबरून गेली. भयभीत नजरेनं त्याच्याकडे बघतच राहिली. तो अजून घळाघळा रडत होता. काय झालं? तिने समजावण्याच्या आवाजात विचारलं. तिच्या विरोधाची धारच बोथट झाली. तो म्हणाला, उर्मिलेच्या बाबतीत हे असं बोललेलं मला सहन होत नाही. या बाबतीत मी फार टची आहे. तो डोळे पुसत म्हणाला, आज उर्मिला असती तर तू इथं नसतीस. आईच्या जिभेला नाही हाड, सुडानं पेटलेली बाई आहे ती. तोंडाला येईल ते बोलत सुटते. पण आपण तरी बोलायला संधी का द्या? तोंडाळ बाई ती, तिचं तोंड कोण बंद करणार? शिवानंदाचं तुम्ही कधी सांगितलं नाही. शिवानंदाचं काय? तो एकदम दचकला आणि म्हणाला, तो दारुड्या बनलाय, व्यसनी झालाय, हे सांगितलं होतं मी तुला. पण का? त्याचं कर्म. मला वाटलंच होतं ती काहीतरी रचून गोष्टी सांगणार आणि जाणार. आज कुठं आली ती आपलं काळं तोंड घेऊन. हा शिवानंद बेसुमार पितो, गटारात पडतो म्हणून वहिनीनं हाय खाल्ली तर तिला धीर द्यायला नको? मदतीचा हात देण्यासाठी तिच्याकडे जायला नको का? कर्तव्याचा भाग आहे तो. कोण जाणे खरं काय ते. तुमच्या आणि रेखाच्या संबंधामुळे शिवानंदानं दारूचं व्यसन जडवून घेतलं असं त्यांचं म्हणणं. त्यांनी तरी असं खोटं का सांगावं? हे कुडलेल्या मनाचे उद्रेक असतात. असमाधानी मन. तो शांत बसून राहिला आणि बऱ्याच वेळानं म्हणाला, तुला एक सांगतो ते लक्षात ठेव. आपल्या समाजात 95% लोक भुकेलेले असतात. अन्नासाठी भुकेलेले, शरीर सुखासाठी भुकेलेले. त्यातल्या काहींना अन्नाची भूक मिटवता मिटवता शरीर सुखाच्या भुकेची पूर्तता करता येत नव्हते. दुसऱ्या काहींची अन्नाची भूक मिटलेली असते, पण शरीर सुख घेण्याची त्यांच्यात पात्रता नसते. कुढण्यात भोंदूपणा करण्यात ते संपतात. या दोघांपेक्षा मी वेगळा आहे. आणि तसा वेगळा आहे म्हणून हे कुडणारे भोंदू लोक मला नावं ठेवीत असतात, गुंड्या पिकवीत असतात. मला परवा नाही. मी जीवन जगणार आहे. एक अनामिक शक्ती माझ्या कानात सांगत असते, मंजुनाथ, गो ऑन लिव्हिंग फुल लाईफ, एन्जॉय लाईफ. इफ आय हॅव एनी जीनियस फॉर ए फुल लिव्हिंग. एवढं बोलल्यानंतर त्यानं तिच्याकडे बघत विचारलं, तू कसला विचार करते आहेस कौसल्या? ती म्हणाली, तेच मला कळत नाही. मी कसला विचार करते आहे. एक मंत्र सांगतो, तो लक्षात ठेव. ज्याला धुंद आयुष्य जगायचं असेल त्यानं फारसा विचार करू नये. खूप विचार केला की माणसं म्हातारी होतात, खंगायला लागतात. तो त्यांचा नव्हे, विचारांचा दोष आहे. तिनं त्याचं बखोटं धरून एकदम खांद्यावर मान टाकली आणि ती म्हणाली, मी तुमचं सगळं पूर्वायुष्य विसरायला तयार आहे. पण आपल्या लग्नाच्या दिवसापासून तुम्ही माझ्याशी एकनिष्ठ राहायला हवं. माझ्याशी एकटीशी. एकनिष्ठेशिवाय प्रेम करणं शक्य नाही. मला कशाचीही नाही, पण प्रेमाची भूक आहे. मी मुळातच नर्सिंगकडे का वळले? कुणाची तरी सेवा करावी, कुणाला तरी सांभाळावं, कुणावर तरी उत्कटतेने प्रेम करावं असं मला फार वाटतं. मला तुमच्यावर उत्कटतेनं प्रेम करायचंय. माझं तुझ्यावर प्रेम नाही असं तुला वाटतं का? मी तुला एक सांगू का? त्यानं तिला जवळ ओढली, अगदी कुशीत आवळून घेतली आणि काहीतरी खाजगी सांगावं तसं तो म्हणाला, माझ्यातही एक सामान्य संसारी माणूस वास करून आहे. तुझ्या संगतीत मी असलो की तो संसारी माणूस डोकं वर काढतो. मग वाटतं हे फास्ट वेगाचं जीवन सोडून आपण थोडं स्थिर व्हावं. बायकोशी बोलत बसावं, एखादं मूल असावं, त्याच्याशी मनसोक्त खेळावं. एखादं मूल असावं,
हे शब्द ऐकताच ती एकदम थरारली. बराच वेळ त्याला बिलगून बसली. क्षणापूर्वी आपण कुठल्या मनस्थितीत होतो याचा तिला विसर पडला. तो म्हणाला, हे बघ, मी बास्केट भरून मोगऱ्याचे गजरे आणलेत. तू असा मूड घालवशील याची कल्पना नव्हती मला. आज पौर्णिमा आहे. हे गजरे आपण झोपाळ्याला बांधू. आणि बोलता बोलता त्यानं तिला मोठ्या सूचकतेनं जवळ ओढली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.